रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धारार्थ अवतारम कलांकांकते ज्योतिकामो दिवक्रम कलानीश वादापनदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजनान देवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जयांचे केली या स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तना करता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा अत्यंत महत्वाचा ज्या अभंगाला विरहिणी असं म्हणतात, ज्या अभंगाला स्थितीपर प्रकरण असं म्हणतात, पण माझ्या दृष्टिकोनातून हा अभंग असा आहे की आलेल्या अनुभूतीला अनुवादित करतानाचा अधिकार संपन्न विषय म्हणजे आजचा अभंग. तो स्पीकर तिकडे फिरवा म्हणजे इकडे ऐकायला येईल. हा एक परिहार आहे. श्री क्षेत्र कौसडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, हिंगोली. आणि परभणी जिल्हा म्हटलं हळूहळू होत होते. परभणी जिल्हा म्हटलं की परभणी जिल्ह्यामध्ये येत असताना प्रज्ञासूर्य ज्ञानसूर्य रंगनाथ बाबा परभणीकरांचं नाव ऐकलं की भीती वाटली पाहिजे. गुरुवर्य ब्रह्मलीन मारुती बाबा दस्तापुराणकरचं नाव ऐकलं की ह्या व्यासपीठावरील वक्त्यानं इज्जतीत राहिलं पाहिजे. हा परभणी तो प्रांत आहे की ह्या परभणीच्या असणाऱ्या दासीनं देवाला शिव्या द्यावा एवढा अधिकार मोठा आहे. कीर्तनकार शुल्लक आहे त्यांच्या पुढे. म्हणून ह्या परभणी जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर समाधान अजून एका गोष्टीचं आहे की संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीदादा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबा वैराग्य संपन्न ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आणि आज्ञेचा एक दुसरा दिवा सोपान काका, ब्रह्मचितकला मुक्ताई ह्या चारही भावंडांना सांभाळण्याचं सूत्र ज्यांच्या हातामध्ये होतं त्या भोजलिंग काकांची भूमी म्हणजे परभणी. आजच्या भाषेत सांगायचं तर जगात जर्मनी, भारतात परभणी. त्या परभणीमध्ये हा जिंतूर जिल्हा, जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यामधलं हे कौसडी गाव.
येताना रस्त्याची जरा अपघात झाली, पण मीच चुकलो, गुन्हा कबूल करतो, माझ्याकडूनच रस्ता चुकला. एक वेळेस मुघल परवडले, पण हे गुगल परवडत नाही. कुठून नेईल सांगताय ना, कुठूनही रस्ते दाखवतात, त्याच्यामुळे त्याच्या नादाला लागायचं नाही. मुघल तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नमवले, पण ह्याला नमवायला कोणीच नाही ना, गप्प बसावं लागतं. या कार्यक्रमासाठी श्री हरिभक्त परायण मनोहरजी शिंपले यांच्या माध्यमातून येणं झालं. बहिरट कुटुंबियांकडे जेवण, समस्त ग्रामस्थ, आयोजक, सप्ताह कमिटी, सर्व गायकांची कंठध्वनी ऐकून मन तृप्त झालं. दोन्ही मृदंगाचार्य बाप माणसं आहेत आणि एका सप्ताहामध्ये तुम्हाला 2 मिळालेत. एका सप्ताहात 2 मिळाले म्हणजे हे तुमचं महत् भाग्य. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आसेगाव निवासा आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण नागोरावजी गिराम, त्यांचे चिरंजीव, त्यांची कन्या, त्यांची पत्नी, सहकुटुंब आले. समाधान वाटतं. ह्या लोकांनी आपल्यावरती प्रेम करावं. कारण काय झालं, सध्याच्या काळामध्ये लोक म्हणतात की ज्यांचं गाव त्यांचाच बुवा. सध्या इकडे बोलायला नको, पण बोलायला हरकत नाही. मराठा समाजाचं गाव असेल मराठा समाजाचे बुवा, माळी समाजाचं गाव असेल माळी समाजाचे बुवा, वंजारी समाजाचं गाव असेल वंजारी समाजाचा बुवा. मुसलमानांचे देश आहेत, पण तिथं कीर्तन होत नाही तरी जलाल महाराज बुक आहे. याचा अर्थ सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती विशेष प्रेम करणारे विदर्भामध्ये अमरावतीला रहाटगावला कार्यक्रम असताना आमचे गरुडजी, तेही इथे शूटिंगसाठी उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो. माता भगिनी वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक. विशेष करून ध्वनी व्यवस्था, साऊंडवाला नम्र असला पाहिजे आणि ती नम्रता त्यांच्याकडे आहे. 250 पिंटो लावलाय आणि तो भोंग्याला टाकला, त्याच्यामुळे भोंग्यामध्ये आवाजाला थोडासा रफपणा येईल. स्टुडिओ मास्टर हां स्टुडिओ मास्टरचीच कंपनी ती, पोर्ट जाते ती, थोडीशी पॉवर एम्प लावले, त्यातलं कळतं मला. रिवर्ब किती असावा, डिले किती असावा, इको व्हॅल्यूम किती असावा, मिड कशाला म्हणतात, हे लावलेले टॉप आहेत, खाली मॉनिटर लावलेले आहेत, बेस वगैरे त्याच्या खाली लागलेत, यातलं सगळं कळतं. त्याच्यामुळे मी सांगू शकतो किती आवाज किती डीबीला पाहिजे. डीबी म्हणजे डेसिबल, मग त्यानंतर क्वालिटी निघते. आपल्याला आवाज नको, स्वर पाहिजे मृदंगाचा, म्हणून पखवाजाचे आवाज थोडे थोडे कमी केले तर छान. आता मी बोललो तर चालेल ना, त्यातलं कळतं मला म्हणून सांगतो. धन्यवाद. उपस्थित सर्व परिसरातील कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, गायक, वादक, बाप बांधव सर्वांच्या चरणी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत झाले. मस्तक माझे पायामध्ये या वानकरी संतांच्या, या वानकरी संतांच्या, या वानकरी संतांच्या. मस्तक माझे पायामध्ये वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. अभंग ही संज्ञा नेमकी निर्माण होते कुठे? गाणी ऐकली, गीतं ऐकली, पोवाडे ऐकले, कवन ऐकले, कविता ऐकल्या. अभंग ही संकल्पना निर्माण झाली म्हणजे कोण्या एका विशिष्ट व्यक्तीनं लिहिलं म्हणजे अभंग होतो असं नाही. तर अभंगाला अभंग होण्यासाठी काही परीक्षा द्याव्या लागतात. स्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरतो, विश्वतोमुखम, सारग्रहण, दोषराहित्य. ह्या अभंगाला अभंगत्व येण्यासाठी, हा बरोबर आहे, आता अभंगाला अभंगत्व येण्यासाठी ज्या ज्या काही मुद्द्यांना ज्या ज्या काही परीक्षा द्याव्या लागतात त्या ह्या आहेत. म्हणून अभंगाला अभंगत्व प्राप्त करून देण्यासाठी जो व्यक्ती आपल्याला आलेले अनुभव एखाद्या व्यक्तीला समजावून सांगतो, आता माझ्याकडे लक्ष द्या, एखाद्या व्यक्तीला समजावून सांगतो तर समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे प्रथमतः अधिकार असावा. कुठलंही वाङ्मय, वेदांत असं सांगतंय की स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंधाः. आपल्या ज्ञानानं दुसऱ्याला प्रेरित करायचं असेल तर त्याला अनुबंध असावाच लागतो. अनुबंधाचे 4 प्रकार आहेत: अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन.
अधिकारामध्ये अधिकारी व्यक्ती कोण असतो? विवेक, वैराग्य, श्रम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व, अधिगुणांची युक्तता ज्याच्यामध्ये आहे तो अधिकारी असू शकतो. मग माऊली ज्ञानोबराय स्वतःला आलेला अनुभव ज्यावेळेस व्यक्त करतात तर माऊलींचा अनुभव आणि अधिकार बघणं गरजेचं आहे. हा अधिकार बघण्याचा अधिकार आपल्याकडे येत नाही किंवा आपल्या अधिकारात बसत नाही. पण तसं जर असेल तर कोण माऊली ज्ञानोबराय जर एवढी उंच व्यक्ती आहे तर त्यांनी बोलायला हवं ना. मग माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार बघायचा असेल तर त्यांची तुलना थोडक्यात तुम्ही बघितलं असेल. मला एबीपी माझा कट्ट्यावरती मला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नामध्ये त्यांनी मला विचारलं होतं की रावणाबद्दल तुमचं काय मत आहे. मी त्यांना सांगितलं तर रावण शक्तिशाली, अफाट शक्तिशाली, रावणाच्या तुलनेचा त्या काळी दुसरा कोणी नव्हता. प्रश्न असा होता की ते म्हणाले प्रभू रामचंद्राचं गुणगान गात असणारा व्यक्ती रावणाचं मोठेपण का गातोय. मी त्याचं उत्तर देत असताना सांगितलं होतं जेवढा रावणाला मला मोठा करता येईल तेवढा मी मोठा करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना करतोच. कारण मला माहिती आहे की रावण जितका मोठा आहे त्याला मारणारा त्याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो. म्हणून प्रभू रामचंद्राचं कौतुक करण्याची आवश्यकता नाही. प्रभू रामचंद्र मुळातच रावणाला मारणार आहेत. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार बघायचा असेल तर माऊली ज्ञानोबराय नेमकं भांडतात कुणाशी. मुक्ताई आईसाहेब आहेत. मुक्ताई आईसाहेब म्हणत नाही की दादा रे लोक तुला छळतात, लोक तुला बोलतात, मग त्या लोकांशी भांडण करत बैस किंवा तुझ्यामध्ये क्षमता आहे ना. रेड्याला बोलायला भाग पाडतोस, मग वेड्याला बोलायला का भाग पाडू शकत नाही. का त्यांची वाणी तू बदलू शकत नाही. पाठीवर मांडे भाजू शकतो तर ब्रह्मांड जाळण्याची क्षमता तुझ्यात आहे, मग काय ह्या लोकांना तू दंड देत नाहीस. अरे निर्जीव भिंतीला चालवू शकतो, मग सजीवांवरती का अधिकार गाजवू शकत नाही रे दादा. पण मुक्ताई सांगते ज्ञाना दादा बदला नको, बदला नको, बदला घेऊन उपयोग काय, आपण स्वतःच बदला. मग मुक्ताई आई साहेब ज्या काही 13 अभंगांमध्ये उपदेश करते तो उपदेश म्हणजे मुक्ताईनं दिलेला जन्म आहे ज्ञानोबरायांना नवीन. फक्त उदाहरणासह ऐका. मुक्ताई आई साहेब म्हणते रे बाबा यांच्याशी भांडतोस कशाला तू, तुला भांडायचं खूप मोठ्या मोठ्या लोकांशी. माझ्या एका कुठेतरी कमेंट आली होती, त्यांनी म्हणजे असं चुगलखोर लोक असतात ते माझ्या कानाजवळ येऊन सांगितलं एकानं, म्हणे महाराज अमुक अमुक व्यक्ती तुमच्याबद्दल बोलत होता, तुम्ही त्याला उत्तर देणार का. मग मी त्याला सांगितलं आमच्याकडे यात्रा भरते, यात्रा जत्रा. त्या जत्रेमध्ये 10 रुपयाला एक पिपाणी मिळते. पिपाणी तुमच्याकडे मिळते की नाही काय माहिती. पी पी वाजवत चालतात बघा पोरं. एका पोरानं खूप जोरामध्ये पिपाणी वाजवली. पिपाणीचा सूर त्याचा अत्यंत आवेशात होता आणि त्याचा सूर ऐकल्याच्या नंतर त्याला काउंटर म्हणून बिस्मिल्ला खान सनई घेऊन येऊन त्याच्या समोर वाजवू शकत नाही, तुझ्यापेक्षा मी भारी वाजवतो म्हणून. 10, 15, 20, 50 रुपयाला एक असं डब्यासारखा ढोल मिळतो बाजारामध्ये. मुलं वाजवतात म्हणून दोन्ही महाराजांनी म्हणायचं चल मी साऊंड सिस्टम बोलवतो, चल आपल्या दोघांची होऊन जाऊ दे. त्यांना उत्तर तुम्ही देणार आहात का. उत्तर द्यायचं असेल तर अशा लोकांना द्यायचं ज्या लोकांशी उत्तर देऊन ज्यांच्याशी चर्चा करून आपलंही कल्याण होईल, जगताचंही कल्याण होईल, आपलं मोठेपणही दिसेल. म्हणून आपला जो वैरी आहे ना, आपला प्रतिस्पर्धी, तो थोडासा हाय लेवलचा धरा. कुणाशी भांडण करत बसू नका. जर आपल्याला ध्येय गाठायचं असेल तर आपलं टार्गेटही मोठं असलं पाहिजे आणि आपला प्रतिस्पर्धीही मोठा असला पाहिजे. त्याच्याशी आपण लढता लढता हरलो तरी हरल्याचं कुठलंही दुःख व्हायला नको. एवढं मोठं आपण जरी होऊ शकलो नाही, मोठ्या वैऱ्याला चॅलेंज करू शकतो. म्हणून माऊली ज्ञानोबा यांची उंची जर बघायची असेल तर माऊली ज्ञानोबा भगवान परमात्म्याशी भांडण करतात. भगवान परमात्म्याच्या समोर माऊली ज्ञानोबा उभे राहतात, बाहोवरती करून लाल डोळे करून देवाला काही प्रश्न विचारतात. ज्ञानोबा तुमचा आवेश बघून, तुमचा हा वेश बघून, तुमची चर्या बघून तुमचा मूड जरा मला वेगळा वाटतोय, काय कारण असेल. माऊली ज्ञानोबा सांगतात भांडायला आलेल्या व्यक्तीबरोबर एवढं मधाळ बोलायचं नसतं देवा. याचा अर्थ तुम्ही भांडायला आलात माझ्याशी. हो भांडायला चालू आहे माझ्याशी आणि तुम्ही भांडताय. तुम्हाला आवा का माहितीये का, मी कोण आहे, आपण कोण आहात.
अरे मी देव आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात आम्ही भक्त नसतो तर तू देव काय उपयोगाचा? आमुची भावे तुझं देव पण. अरे तुला आम्ही भक्त आहोत म्हणून देव ही संज्ञा आहे, काही उपयोग नाहीये. आता तुला तुझ्या देव पदावरून उतरवण्याची क्षमता सुद्धा आमच्यात आहे. आपण गुन्हा काय आमचा, दोष काय, तो तर सांगाल की नाही? माऊली ज्ञानोबा भगवान परमात्म्याच्या चुकांचा पाढा वाचायला सुरुवात करतात. तुझे अवतार जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्र पात्र कैवल्या ऐसे पवित्र की जे वैरिया ही दिद्रे मोक्ष दुराराध्यू कीर होय परी तू आराधी तुझे पाय म्हणून धाडसे तेत जाय पाईकू जैसा तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसू केला पुतने जे विषाचने स्तनपाने मारू आली हागा राजसूया यागाची सभासदी देखता त्रिभुवनाची नांदी तैसा दुर्वाक्य शब्द निस्तेजिलासी जेणे उरी हानी त्याला पांपरा तयाचा चरण वासी दातारा अजूनही वैर्याच्या कळवरा विसंब विना ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू पात्रही तरी उदार उदे दान म्हणून दारवंटे करू झालासे बळीचा. किती उव्यात जेणे उरी हानी त्याला पांपरा तयाचा चरण वासी दातारा अजूनही वैर्याच्या कळेवरा विसंब विना. अरे बाबा तू किती मोठ्या मोठ्या चुका केल्यास, या सगळ्या आम्ही झाकून ठेवायच्या का? तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र देताना मनसी पात्र अपात्र कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिले मोक्ष तुझ्या हातात आहे म्हणून त्याला पात्र अपात्राच्या हातात देताना तुला काही वाटत नाही का रे? मोक्ष दुराराध्यू कीर होय परी तू आराधी तुझे पाय म्हणून धाडसे ते तुझा पायकू जैसा. मोक्ष तुझा नोकर आहे म्हणून कोणाहीकडे धाडतोस का तू? ती पुतना तुझी विरोधक होती, तुझी आलोचक होती, समर्थक नव्हती, तुला मारण्यासाठी आली, तिचा वध केला आणि तिला गती प्राप्त करून दिली. सांग सनकादिकांच्या यादीत तू बसवलंस, असा कुठला तिचा प्रताप आहे? विरोधकाचं कल्याण करतो, मग तुझ्या भक्ताच्या बाबतीत का मनात संभ्रम येऊ नये? ती रत्नमाला, तो राजा बळी, ती विंध्यावली, काही सांगू नका, काही सांगू नका. ऐसा अपराध या शिशुपाळा आपणा पे ठाव दिदला गोपाळा. अरे तो शिशुपाळ तुला शिव्या देत होता ना, तरी त्याचं कल्याण केलंस तू का? तुझा नातेवाईक होता म्हणून? याचा अर्थ तू पक्षपाती आहे हे कबूल कर. भगवान परमात्मा सांगतात त्याची कारण वेगळीच, अजिबात नाही. माझा एक मित्र त्यानं गळ्यामध्ये चेन घालून आला, चांदीची चेन होती. म्हटलं चेन कितीची आहे? त्यानं सांगितली तशी चेन ती 8,000 रुपयाची आहे, पण पडली 70,000 रुपयाला. म्हटलं हे गणित काय? पण चेन बघा ना. त्यानं ते 2 बटणं खोलले आणि ती चेन बघितली. म्हटलं अरे हो, हे रत्न तुझ्या गळ्यामध्ये, हा खडा तुझ्या गळ्यामध्ये आहे, याचा अर्थ हा खडा मौल्यवान असला पाहिजे. त्याला म्हटलं खरोखर या खड्यासह किंमत का? नाही म्हणे खडा बाजूला काढला तर याची किंमत फक्त 8,000 रुपये, पण खड्यासह 70,000 रुपये. याचा अर्थ 62,000चा खडा असावा. मी घाईघाईनं मोबाईल काढला, लगेच त्याचं ते चित्र घेतलं, गुगल लेन्सवर चेक केलं, पण ते काहीच येईना. शेवट म्हटलं या खड्याचं नाव काय रे? माणिक, पाचू, मोती, पोवळं काहीतरी सांगशील की नाही? तो म्हणतो या खड्याला मुतखडा म्हणतात. म्हटलं मी समजलो नाही. म्हटलं किडनी स्टोन. म्हटलं अरे मुतखडा कुठे? गळ्यात घालून मिरवायची वस्तू आहे का? त्यावेळेस त्यानं सांगितलं गळ्यात घालू नको तर काय करू? 8,000ची चेन आहे, 62,000 ऑपरेशनला खर्च आला, मग तो खडा असाच फेकून देऊ का? तसं माऊली ज्ञानोबा देवाला काय बोलतात माहितीये? ऐसा अपकार्य जेने उरी आणि त्याला पांपरा तयाचा चरणू वासीदारा दातारा अजूनही वैर्याचे कळवरा विसंब विना. अरे त्या भृगु ऋषीनं छातीत लात मारली, भूषण म्हणून मिरवण्याची वस्तू आहे का रे ती? अरे मनुष्य प्रेत यात्रेला गेला, एकदा अंत्ययात्रा संपली, भडाग्नी दिला की तिथून आल्यानंतर स्नान करून मंगल होतो रे, आणि अमंगल त्या शंकासुराचं प्रेत आपल्या हातामध्ये ठेवून मिरवतोयस तू. याचा अर्थ तुला अमंगल अवस्थेमध्ये पुजायचं का? मी माऊली ज्ञानोबरांना भगवान परमात्मा सांगतात की भूस बीज एकवट उपनितार आहे धनवट तेत उडे ते फलकट जाणू आले उगाच वारं सुटलंय म्हणून उपन्याचं काम करू नका. मग काय ते महत्वाचं सांगा. माऊली ज्ञानोबरांनी 2 श्लोकांमध्ये 2 ओव्यांमध्ये भगवान परमात्म्याला पात्रता दाखवली. आहो हा वेदार्थ सागरू, थोडासा इफेक्ट राहू द्या, स्वरच येत नाही. आहो हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्ताचा गोरू जो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. हे वेद जे आहेत, देवा तू आलास तू, जेवला, डोकं दुखत होतं तरी जेवला,
वरून वाढायला आल्याच्या नंतर पुन्हा एक खिरीची वाटी घेतली. दोन्ही दाढा दुखतायत तुझ्या, तरी खूप जेवला. जेवला तर जेवला, झोपला. झोपल्याच्या नंतर तू घोरू लागला आणि या घोरण्यातून जे शब्द निर्माण झाले ना, या शब्दांचे शब्द वेद म्हणून मान्य झाले. खरं का खोटं? सांगतात हो. अरे मग झोपलेली अवस्था घोरताची अवस्था सुषुप्ती अवस्था आहे रे ती. सावध नव्हतास तू, म्हणून बेसावधपणे अपराध केला. काय अपराध केला? तर माऊली ज्ञानोबा त्याच्या पुढची ओवी सांगतात. वेदू संपन्न होय ठाई, परी कृपनु वैसान नाही. जो कानी लागला तिही वर्णाची. थोडा इफेक्ट रेग्युलर ठेवायचा आणि हात काढून घ्यायचा. वेद संपन्न आहेत, समृद्ध आहेत, वेदांची क्षमता खूप आहे, पण वेदांसारखा कृपण म्हणजे कंजूस दुसरा कोणी नाहीये. माऊली ज्ञानोबा सांगतात मी नाही. का? तर या वेदांनी फक्त 3 वर्णांचं कल्याण केलं, 2 तसेच शिल्लक ठेवले. 3 आणि 2 किती वर्ण आहेत? किती वर्ण आहेत? मग गीतेमध्ये श्लोक आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र 4 ऐकलेत तुम्ही, पण मी 3 आणि 2 म्हणालो. याचा अर्थ अजून एखादा वर्ण असला पाहिजे. तुम्ही म्हणाल याचा वर्ण यात घालून घेतला की काय वर्ण? मी पण ऐका, वर्ण 5 आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांचं कल्याण केलं. एक शूद्र आणि 5वा वर्ण आहे स्त्री. तुम्हाला वर्ण नाही, तुम्हाला वर्ण नाहीये. तुम्ही विवाह ब्राह्मणाशी करा, ब्राह्मणी व्हाल. शूद्राशी करा, शूद्राणी व्हाल. क्षत्रियाशी करा, क्षात्राणी व्हाल. वैश्याशी करा, वैश्यन व्हाल. आपोआप तुम्हाला ते पद प्राप्त होत असतं. तुम्ही अंगठे बहादर असा, पण मास्तरशी लग्न करा, आपोआप मास्तरीन बाईल व्हाल तुम्ही. तुम्हाला कुठलीही डीएड करायची गरज नाही. तुम्ही वकिलाशी लग्न करा, तुम्ही शाळेचं तोंडही पाहू नका, आपोआप वकिलीन बाई व्हाल. आपोआप. याचा अर्थ असा की माऊली ज्ञानोबा जे आहेत ना, स्त्रीसाठी भांडतात 12व्या शतकामध्ये. काय म्हणतात माहितीये? वर्ण नाहीये तुम्हाला, तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीच नाही आहात. एक दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की आमच्या हातात वर्ण आहे, पण तेही तुमच्या हातात नाहीये. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समरपू म्हणे. तुम्हाला वाटलं की अमुक अमुक एखादा मुलगा सुंदर आहे, देखणा आहे, त्या मुलाशी मी विवाह करेन. किती सक्षम असा तुम्ही. तुम्ही 50 लाख रुपये घरातून घ्या, कफल्लक मुलाला घेऊन पळून जा, तरी बदनाम तुम्हीच होणार आहे, मुलगा नाही. कारण तुमचा दोष एवढा आहे की तुम्ही अहंकारी पुरुष संताक संस्कृतीमध्ये जन्माला आलात. तुमच्याकडे बघताना आम्ही विसरून जातो की तुमच्याच उदरात 9 महिने 9 दिवसाचं वास्तव्य आमचं होतं. तुमच्याकडे बघताना, तुमची वक्षस्थल बघताना, तुमचं यौवन बघताना आमच्या मनामध्ये जो काम येतो ना, तो काम म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ भोग वस्तू, बस एवढंच. आम्ही एका क्षणात विसरून जातो की ज्या स्तनाकडे पाहून यौवनाची भूमिका मांडू शकतो किंवा कमेंट पास करू लागतो, त्याच स्तनाचं दूध पिऊन हा पिंड पोचलाय. विसरून जातो आम्ही, विसरभोळे आहोत. म्हणून तुम्हाला तुमच्या हातात वर्णही नाहीये. एक तर तुम्हाला वर्ण नाही, दुसरं तुमच्या हातात वर्ण नाही. बरोबर. तिसरी गोष्ट, तुम्हाला वाटलं चला आज मुगाचं करू, तुरीचं करू, वर्ण भातावरची, आज उडदाचं करू बा, तेही नाही. कारण वर्ण घेऊन आला ना 5च्या नंतर बाबा, तो वर्णच उचलून आपटतो. कारण तो म्हणतो ही वर्ण मला आवडत नाही, ही वर्ण खा, म्हणून तेही वर्ण तुमच्या हातात नाही. आता एवढंही जर कळत नसेल तर वर्ण नाहीये असा विचार करतो, सोडून देतो. का आहे वर्ण? आहे ना. मग वर्ण आहे म्हणून आता तुम्ही विचार करा की तुमच्यासाठी भांडणारे पहिले माझे माऊली ज्ञानोबा आहेत. या परी पाप योनी अर्जुना. का? स्त्री वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी येती. म्हणून स्त्रीनं जरी भजन केलं तरी माझ्याकडे येईल. म्हणून माऊली ज्ञानोबा जे आहेत ना, माऊली ज्ञानोबांचा अधिकार आहे, त्यांनी भांडून तुम्हाला आणि बाकीच्या वर्णाला अधिकार प्राप्त करून दिला.
ते माऊली ज्ञानोबा भांडण करावं तर जरा मोठ्याशी ना, का छोट्या छोट्या लोकांशी भांडत बसायचं. भांडणारा कोणीतरी आपला वैरी तोला मोलाचा असला पाहिजे, तर तो इतिहास तयार होत असतो, नाहीतर इतिहास जमा व्हायला वेळ लागत नाही. मग माऊली ज्ञानोबा यांची उंची एवढी आहे, तर माऊली ज्ञानोबा खरोखर ह्या पदापर्यंत पोहोचलेत. देवाशी भांडण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आली. मग त्यांना आलेला अनुभव व्यक्त करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. हो, पण हा अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं? पहिली गोष्ट, एका आईच्या पोटी जन्म घेऊन माणसाला या अवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही. आता माऊली ज्ञानोबा यांच्या आईचं नाव काय, तर तुम्ही पटकन मला सांगाल. पण मला जर विचारलं माऊली ज्ञानोबा यांच्या आईचं नाव, तर मी विचारेल कुठल्या आईचं? कारण माऊली ज्ञानोबांना 3 आया मी मानतो, 3 आया मानतो. पहिली आई म्हणजे कोण? रुक्मिणी आई साहेब विठ्ठलपंत कुलकर्णी. गोत्र वत्स, प्रवर 5, शाखा माध्यंदिन, शुक्ल यजुर्वेदी देशस्थ कुळातलं ही व्यक्ती रुक्मिणी आई साहेब. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये त्या बाळाला वाढवला. बरोबर श्रावण महिन्यात झिमझिम पाऊस पडतोय आणि पहाटे पहाटे अंगणामध्ये उदरभरणासाठी पक्षी येतात. त्यावेळेस डोहाळे लागलेले, ती रुक्मिणी माता त्या पडवीमध्ये उभ्या आहेत आणि मग विचार करतात, आज अष्टमी आहे, खरोखर माझ्या उदरी कृष्ण जन्म घेईन का? आणि मग त्यांच्या मनात भाव येतो. उत्तरेमध्ये फार गोड गायन केलं जातं, फार गोड विषय मांडला जातो. पंछियों की आवाज़ें, इफेक्ट अजून, पंछियां आवाज़ें गूंजती है आंगन में, वो जरूर आएंगे, हाय अब की बार सावन में, सावन में, सावन में, सावन में. मला तुम्ही तिकडून मॅनेज करू नका. एकदा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिना हे बोलावणं देवाला फार गोड आहेत. त्या उत्तरेतली लोक फार गोड पद्धतीनं बोलवतात. बरं, एक भजन आहे मला फार आवडतं. राग मिश्र मांड आहे आणि ताल आहे दीपचंदी, त्याला चाचर लागतो मधून. झालाय ना? हो ना? सावन आयो हे सखे, सावन आयो रे सखी. थोड़ा डिले. सावन आयो है सखी, मैं तो जुग जुग करूं जुहार रे, केसरिया बालमा पधारो मारो देश रे. पधारो मारो देश रे. सावन आयो रे सावन, सावन, सावन. पधारो मारो देश रे, पधारो मारो देश रे. ती बोलावतात आणि डोहाळे लागतात. एकला जर दिवस असले ना, तिला जर बाळंत व्हायचं असेल ना, प्रसूत व्हायचं असेल ना, तिला लागलेले डोहाळे, माझा बाळ कसा दिसेल,
अरे त्या बाळाला जन्माच्या अगोदर लाखो वेळेस ती आई बघते आपल्या कल्पनेमध्ये, माझा बाळ असा असेल, असा दिसेल, असा खेळेल, असा बागडेल. अर्ध आयुष्य तर ती आई त्याला जगवते जन्माला येण्याच्या आत. हो, आणि मग बाळ जन्माला येतो. कृष्ण गोकुळी जन्माला, रुक्मिणी आई साहेबांच्या उदरातून जन्माला आलेलं बाळ म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव महाराज. ज्ञानदेव, ज्ञानेश्वर नाही, ज्ञानदेव विठ्ठल पंत कुलकर्णी. आईला आनंद होतो. प्रसव वेदनेनं शिणलेली ती माता शुद्धीवर आल्यानंतर ज्यावेळेस बाळाकडे बघते ना, पटापट पापे घेते. त्या बाळाला डोळे भरून बघते. ती सावळी मूर्ती, माझा कृष्णच आला गोकुळ अष्टमीला मध्यरात्री. डोळे भरून त्या बाळाला बघणारी आई एक प्रश्न विचारते, आला का रे, आला का रे, आला का, आला का. शेजारी बसलेली दुसरी आई विचारते, काय म्हणतेस ग. नाही, त्याला विचारते आला का. असं नाही विचारायचं, मी विचारते बघू. काय म्हणाली रुक्मिणी माता, आला का. असं नाही, का आला, का आला. कोण आहे त्या आई माहितीये, आईचं नाव माहितीये तुम्हाला, मदालसा. नवमास कष्टलासे 10व्यानं प्रसूत झाले. येताच कर्मजाड तुझी मान अडकली पर्यंत. आला का रे. दुसरी आई म्हणते का आला, ती माता मदालसा. आणि तिसरी आई म्हणते आला ना, आता माघारी येऊ नको. आला तर जगून घे, जगून घे. तुम्हाला माहितीये, मी नेहमी प्रश्न विचारतो. 15 ऑगस्ट 1275 ते 1297, 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊली ज्ञानोबा जगले किती, किंवा जगले किती वर्ष. तुम्हाला मी जर प्रश्न विचारला तर उत्तर मला मिळेल. 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊली ज्ञानोबा जगले किती वर्ष. तुम्ही म्हणा नशा करून कीर्तन करायचं नसतं बुवा, गोळ्या घेता म्हणजे ऍसिडिटी झाली असेल तुम्हाला, असंही नाही, लाल डोळे दिसत आहेत वगैरे तुम्ही तर्क करू शकता. काय वेड्यासारखा प्रश्न विचारतोय हा माणूस. PhD करून डॉक्टरेट दिलं कुणी ह्या माणसाला. हे काय प्रश्न झाला. 22 वर्षाच्या आयुष्य जगणाऱ्या माऊली ज्ञानोबांचं जिवंत म्हणजे माऊली ज्ञानोबा 22 वर्षाच्या आयुष्यात जगले किती दिवस. साधं उत्तर आहे. तुम्ही म्हणाल 22 वर्ष. 22 वर्ष जो जिवंत आहे त्याला, अहो जगणं आणि जिवंत राहणं यात जमीन आसमानचं अंतर आहे. कुत्राही जिवंत राहतो आणि माणूसही जिवंत राहतो, पण श्रीमंताचा कुत्रा जगतो आणि गरीबाचा माणूस जिवंत राहतो. फक्त जिवंत राहणं आणि जगणं याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. जगण्यासाठी मुक्ताई आई साहेब सांगतात तुला जगावं लागेल. त्यातली फक्त 2 वर्ष माऊली ज्ञानोबा जगले, त्यातले 20 वर्ष माऊली ज्ञानोबा जिवंत होते. जिवंत असताना माणूस कार्य कोणासाठी करतो, समाजासाठी, भावासाठी, मुलासाठी, पत्नीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, बापासाठी, नातेवाईकासाठी, जगासाठी करतो. जिवंत असताना, जगताना फक्त स्वतःसाठी. माणसानं आयुष्यात स्वार्थी व्हावं. ऐका, जोपर्यंत माऊली ज्ञानोबा जिवंत आहेत तोपर्यंत नाती जोपासतात. नाम म्हणे आता लोपला दिनकार, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊली ज्ञानोबा यांच्याबद्दल नामदेव महाराजांचं मत आहे, बापाचं नातं जोपासलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय,
मुक्ताईचं नातं जोपासलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. प्लीज माझा स्वर तुम्ही हे करू नका. ही नाती जोपासली, पण स्वतःसाठी जगत असताना माऊली ज्ञानोबा यांनी जे नातं निवडलं ना, ते नातं जगातलं सगळ्यात उत्तम नातं आहे बरं. हो, उत्तम नातं आहे. आणि ते नातं म्हणजे काय माहितीये का? प्रियकर प्रेयसी. मला जगातलं सर्वात उत्तम नातं हेच वाटतं. हो, निस्पृह निर्विषय अंतःकरणातून झालेली जी उद्धृत भावना आहे ती प्रेम, ते प्रेयसीचं प्रेम. हो, मग त्या प्रेमामध्ये उगाच वल्गना करायच्या नसतात. मी चंद्र आणून देईल, मी ताऱ्या आणून देईल, हे ते. कधी कधी मी चारुकेशी मध्ये ऐकत असतो, चंद्रभा चांदण्याचे कोशमार. जाऊ द्या, मरू द्या, तिकडे प्रेयसी मरून जाऊ द्या, तो प्रिय करे मरून जाऊ द्या, काय त्याच्याशी घेणं देणे? काय करणार? प्रियकर आणि प्रेयसीचं नातं ऐका. थोडस बोलतो मी. माणसाच्या जीवनाला कलाटणी आणि गती येण्यासाठी एक ठोकर बसावी लागते. एक ठोकर. त्या ठोकरीतून 3 मार्ग निघतात. पहिला मार्ग जातो आत्महत्येकडे, दुसरा मार्ग जातो गुन्हेगारीकडे. नकाशा बघा फक्त तुम्ही. पहिला मार्ग जातो आत्महत्येकडे. कर्ज झालं की लटकतात ना तुमची लोक. पहिला मार्ग जातो आत्महत्येकडे, दुसरा मार्ग जातो गुन्हेगारीकडे. तुमच्या तुम्ही नकाशे करा बरं. आणि थोडस पुढे गेलं की तिसरा मार्ग जातो स्वतःकडे. स्वतःकडे जायचंय, त्यासाठी मार्गदर्शक योग्य असावा लागतो. तिसरी आई आहे मुक्ताई आईसाहेब. जगानं छळावं, मुद्गुल शास्त्रींनी वाटेल तसं मारावं, आणि मग माऊली ज्ञानोबाराय आपल्या विवेकावर झालेल्या क्रोधाच्या अतिक्रमणासह आपल्या वृत्तीचा लोप करून ज्यावेळेस माघारी येतात, ताटी लावून बसतात. मुक्ताईच्या ज्ञान गर्भाला होणाऱ्या वेदना, त्यातून ज्ञान सूर्याचा एक उगम होणार आहे. मग मुक्ताई आईसाहेब ताटीजवळ खाली बसतात, आणि ज्या वेळेस त्यांना प्रसव वेदना तीव्र होतात त्यावेळेस त्यांच्या मुखातून निघालेली पहिली जी किंकाळी आहे ना, योगी पाव नमनाचा, योगी पाव नमनाचा, योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराधा जनाचा, जनाचा, साहे अपराध जनाचा, जनाचा रे नाद सा साहे अपराध जनाचा, 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 जनाचा रे हा चारुकेशी. हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझा, प्रिय कराला पोचवा. हे सुरानो चंद्रभा. योगी हा पवित्र मनाचा असतो दादा. योगी हा पवित्र मनाचा असतो.
जगानं अपराध करावे आणि त्यानं ते सहन करावे, हा त्याचा स्वभाव असला पाहिजे. हो, विश्वरागानं अग्नी झालं, आपण पाणी व्हावं. 7 वर्षाची माय उपदेश करते. 7 वर्षाची माय उपदेश करते आपल्या बाळाला. नाहीतर आमच्याकडे आम्ही आहे, पप्या काय बघतो, टाक ना त्याच्या, टाक ना. अरे तो माझा अपमान करतोय, तुझाही अपमान करतोय, पप्या टाक त्याच्या. पण इवल्याशा मुक्ताईनं सांगितलं, जग रागानं अग्नी झालं, आपण पाणी व्हावं. दादा थोडा कमी करा बघा बस. तुला माहितीये हे शब्द आहेत ना, शब्द, या शब्दानं हृदयाला प्रफुल्लित करता येतं, कुणाला आनंद देता येतो, कुणाला दुःख देता होतो. शब्दांची शस्त्र हृदयाला छिन्न विछिन्न करतात. घाव दिसत नाही पण रक्त बंबाळ होतं हृदय. शब्द, तू शब्दों का दास रे जोगी, तेरा क्या विश्वास रे, तू शब्दों का दास रे जोगी. दिन म्हणून हे दादा, तुला माहितीये हे विश्व हा कपडा आहे, पण ह्या पटाला तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये अविभाज्य घटक आहे, तो म्हणजे धागा. विश्व पट ब्रह्मदो, थोडा माईक बाजूला. ताटी बुगडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ताटी बुगडा विश्वतरा, ताटी बुगडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. मुक्ताई आईनं सांगितलं, बदला घेण्याच्या भानगडीत पडू नको, स्वतःमध्ये बदल घडव. ज्ञानोबा बाहेर येतात आणि मुक्ताई सांगते, काय करू. अरे मुक्त हो, सूट ह्या माया जंजाळातून बाहेर निघ, या मायेचा निराश करून बाहेर निघ. ज्ञानोबा सांगतात, मी मायेत बदलोच नाही तर बाहेर निघू कसा. म्हटले बरोबर आहे. मग पहिल्यांदा गुंतायचं आणि मग सुटण्यात जी मजा आहे ना, ती मजा अशी नाही. लग्न करून बायको सोडण्यात जी मजा आहे ना, ज्याला दात नाही त्याला सांगायचं, बाबा सुपारी, आपण खातच नाही रे, दातच नाही तुला खाशील कुठून. एका जणानं सांगितलं, बाबा आपण दारू पित नाही, पिणार सुद्धा नाही. म्हटलं माळ घातली काय. म्हटले नाही, पितच नव्हतो. अरे मग सोडली म्हणतोय कसं. एक जाहिरात होती, जगजीत सिंग नावाचे एक गायक आहेत, गझल गायक, नाव ऐकलं असेल तुम्ही. त्या जगजीत सिंगांची एक फार गोड अशी मुलाखत ऐकली होती मी एकदा. जाहिरात यायची टीव्हीवरती बघा, सिगारेटचं पाकिट हातात, इस सिगारेट से मेरी आवाज में कोई भी तकलीफ नहीं होती, या सिगारेटनं माझ्या आवाजावर काही परिणाम होत नाही, हे सिगारेट माझ्या आवाजावर परिणाम करत नाही. लोकांनी इतका खप वाढवला त्यातल्या त्यात गायक मंडळींनी. तुम्ही नाही, एवढ्या सिगारेटी ओढू लागले, एवढ्या सिगारेटी ओढू लागले. आणि मग एकानं सांगितलं, का हो तुम्हाला लाज शरम काही. त्यानं सांगितलं काय झालं. म्हणे सिगारेटनं थेट माणसाच्या काळजाला घाव पडतो, माणसाला फुफ्फुसाला त्रास होतो. तुम्ही म्हणता सिगारेटनं काही होत नाही. म्हणे नाही नाही, आपल्याला सिगारेटनं काहीच होत नाही, आवाज बदलत नाही, काही नाही काही नाही काही नाही. खरंच सिगारेटनं काही होत नाही. म्हणे नाही होत. म्हणे का होत नाही. म्हणे मी ओढतच नाही ना. जर ओढतच नाही तर त्या सिगारेटनं त्रास काय व्हायचा. ऐकून ठेवा फक्त. तसं हा मुद्दा इथे खूप गरजेचा आहे. माणसानं पहिल्यांदा गुंतल्याच्या नंतर सुटण्यात जी मजा आहे ना, ती मजा फार कठीण आहे.
माऊली ज्ञानोबरायांना गुंतणं आणि सुटणं ह्या दोन गोष्टींचा अनुभव आला. हिंद केसरी पैलवान आहे, मोठमोठ्या पैलवानांना त्यानं चितपट केलंय. घरी आला, 5 वर्षाचा मुलगा होता. बाबा बाबा तुमची कुस्ती मी टीव्हीवर बघितली. अरे वा वा वा. आणि आता एवढ्या लोकांशी खेळताना चला माझ्याशी कुस्ती खेळा. 5 वर्षाचं पोरग हत्तीसारख्या बापाला म्हणतोय, ज्यानं हिंद केसरीची गदा घेऊन आलाय. ती गदा सुद्धा त्या लेकराला उचलायची नाही. घाई घाईनं तो कपडे काढतो, तोही दंड थोपटतो आणि जातो समोर शड्डू ठोकून. हा चाल. बाप आणि लेकाची कुस्ती होते, कोण जिंकेल कोण हरेल. 5 वर्षाचा पोरगा का हिंद केसरी, कोण जिंकणार? काय लॉजिक आहे? अहो ज्यानं भारतातले सर्वात मोठे मोठे पैलवान गारद केले, 5 वर्षाचं लेकरू त्याला पाडील का? तरी तो बाप पडून घेतो का? माया, प्रेम. तसं माऊली ज्ञानोबरांना दृष्टांत देऊन पटवावं लागलं. दृष्टांत देऊन कसं पटवावं लागलं माहितीये का? माऊली ज्ञानोबरांना मुक्ताई म्हणते, जा ना जरा बसत जावं निवांत इंद्रायणीच्या तीरावरती. इंद्रायणीला त्यावेळेस फुल वगैरे काही नव्हते, पण कमळाची फुलं खूप उमललेली होती. खूप. तुमच्याकडे आहे का कमळाची फुलं? हा, तुमचा मतदारसंघ कोणता? काय उमललंय तुमच्याकडे? कमळाची फुलं. राजकारणाचं नाही बोलत, मला नाही येत ते, कारण माझा उमेदवार 28 युगापासून उभा आहे. त्याचं सोडून देऊन या लोकांचे गुणगान का गाऊ मी? मग ते दलाली केल्यासारखं वाटेल ना. मेरा नाम जलाल आहे, दलाल नाही. ऐका, माऊली ज्ञानोबा संध्याकाळच्या वेळेस निवांत अशी त्या इंद्रायणीच्या तीरावरती बसलेले, हजारो कमळ खुललेली आहे. तो मधुर सुंदर परिमळ नाकावरून जातोय. फार समाधान वाटतं माऊली ज्ञानोबरांना. थंड थंड वारा त्या कोमल सतेज त्वचेला स्पर्श करून जातोय. माऊली ज्ञानोबा मोहरून जातात. एक विहंगम दृश्य बघितलं. एक भुंगा गुंजारव करत आला. ह्या कमळात बसू, त्या कमळात बसू, ह्या कमळात बसू, त्या कमळात बसू, कुठे बसू असं त्याला वाटलं. आणि मग तो एका कमळाच्या गादीवर जाऊन बसला, त्या परागकणाच्या गादीवर. संध्याकाळची वेळ होती. कमलाची दलं अशी भेटू लागली. 2 गाणी तयार झाली. घेई छंद मकरंद स्वर्गीय वसंतराव देशपांडेंचं मिटता कमल दल, आणि दुसरं भवरेने खिलाया फुल फुल को ले गया. जाऊ द्या, ते नाही महत्वाचं. पण माऊली ज्ञानोबरांनी त्या भुंग्याला उठवावं असं वाटलं. अरे कमळाची दलं बंद होतील रे, गुदमरून मरशील तू, ऑक्सिजनचा पुरवठा नाही होणार, मरशील तू. म्हणून त्याला सावध करायला गेले. मग लक्षात आलं, अरे तो भुंग्याला केवढं ज्ञान आहे, आपण त्याला शिकवतोय. मी मृदंगाचार्य महाराजांना बी बोललो, चला केरवा दादरा गरबा जपताल सप्ताल 3 ताल चौताल आडा चौताल, चला गज झंपा वाजवा. नाही आता मग इथे चाचार लावायचा, इथे दीपचंदी, इथे रिपो रूपक लावायचा, याच्या मात्रा तितक्या, त्याच्या मात्रा तितक्या. आता 3 तालाचा अद्दा वाजवा. नाही आता तुम्ही 4 तालाचा अद्दा वाजवा. मी त्यांना सांगितलं. ते म्हणते, तू तुझं कीर्तन कर, आमच्या मात्रे नको सांगू. हा, आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त कळतंय. गायक लोकांना सांगितलं, नाही हा औड राग आहे, हा शाडव राग आहे, संपूर्ण जातीचा राग आहे, याच्यामध्ये हा स्वर विजातीय पडतो, याचा अवरोह असा घ्यायचा, याचा आरोह तसा आहे, ह्या रागामध्ये हा स्वर मिश्र केला की असा राग होतो. ते म्हणतील आम्हाला राग येऊ शकतो. गप बैस. का? आम्ही त्यातले तज्ञ आहोत. तसं तो भुंगा ज्यात तज्ञ आहे ना, ते माऊली ज्ञानोबरांना कळालं. जैसा भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परिकळी के माझे सापडे कोवळी. जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परिकळी के माझे सापडे कोवळी. त्याची क्षमता काय माहितीये? त्यानं नुसती पंखाची फडफड जरी केली ना, तरी कमळाची दल मोडून बाहेर पडेल. आणि अंत समयी, अत्यंत कठीण समयाला माणसाच्या जीवनाचे नियम शिथिल केले जातात. रामायणामध्ये आणि मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे,
माणसाला अगदी मृत्यू समय आला तर तो मांसाहार करू शकतो, पण त्याच्यामध्ये अटी त्रुटी केलेल्या आहेत. पंच नखा भक्षान ब्रह्म क्षत्रेण राघवा शल्यका श्वाविदो गोदा शशा कुर्मश्च पंचमा. पंच नखा जरी लक्षात राहिलं ना, तुमच्या गुगलला सर्च करा, तो श्लोक येतो. 5 नखाचे 5 प्राणी ब्राह्मण क्षत्रियांना त्याज्य नाहीयेत, पण ते कुठल्या समयी, ज्यावेळेस तुमचा प्राण जाईल त्यावेळेस विधिवत. तसं प्राण ज्यावेळेस संपतात, प्राण निघून जातील ना, त्यावेळेस मात्र जीव कशाची काळजी करत नाही. मी एक कथा ऐकली होती. एका हौदामध्ये एक माकडीन आणि तिचं पिलू, पाणी येऊ लागलं. ते पिलू उड्या मारत होतं, त्या आईनं उचलून घेतलं, कडेवर घेतलं. पाणी कमरेपर्यंत आलं, त्या आईनं ते पिलू खांद्यावर घेतलं. पाणी खांद्यापर्यंत आलं, तिनं डोक्यावर घेतलं. नाका तोंडात जाऊ लागलं, तेच पिलू तिनं पायाखाली घातलं. गरजवंताला अक्कल नसते. तशाच प्रकारानं असं म्हटलं जातं की तो भुंगा त्याच्या जीवावर बेतेल त्यावेळेस कमळाचा कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही. दुसऱ्या दिवशी माऊली ज्ञानोबा आले, उंच टाचा करून कमळात बघितलं. कमळ सुरक्षित होतं, कुठली दुखापत झालेली नव्हती, भुंगा मरून पडलेला होता. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये का? तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे, ऐसे कठीणपण कोवळे स्नेह देखा. तुकोबरांनी काय वर्णन केलं माहितीये का? नाही काष्टाचा गोमाना, 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 नाही काष्टाचा गोमाना. सुरुवात आहे राग हिंदोल. पहिल्याच मुखड्यामध्ये मुखडा अर्ध्या पदाचा राग इंडोल, त्याच मुखड्यातलं अर्ध पद हे राग बहार मध्ये येत. पण हे दोन्ही राग गाता येत नाही आळवताना, तिथे आळवावा लागतो केदार. नाही काष्टाचा गोमाना, नाही काष्टाचा गोमाना, नाही काष्टाचा गोमाना, नाही काष्टाचा गोमाना, गोविंद्र सुमन गोविंद्र सुमन गोविंद गोविंद भ्रमरा सुमन 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 गोविंद भ्रमरा सुमन 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 प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांध, प्रेम प्रीतीचे बांध, प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम भुंग्याला सुद्धा गुंतून मारतो, आपलं काहीच नाही. माणसाला काय सांगावं तुम्हाला, ही माया कुठे कुठे माहितीये. माणसाला वाटतं सगळं सोडून द्यावं, आग लावावी त्याला आणि हिमालयात जावं. दिवसातून 4 वेळेस मला हा विचार येतो. येताना सुद्धा 2-3 वेळेस वाटलं सगळं सोडून हिमालयात जावं, पुन्हा
विचार पक्का होतो ना होतो तर लक्षात येतं, आणि तिथं रेंज नसली मग काय करायचं. आमच्याकडे म्हणतात किती मोठा नांगर असला तो 60 बैली नांगर जरी असला हरळीच्या मुळीला अडकतो. तशी माया माया. मग माऊली ज्ञानोबा सांगतात पहिलं गुंतावं लागेल, गुंतल्याशिवाय माणसाला सुटण्यात आनंद वाटत नाही. बरोबर आहे ना. आता गुंतायचं म्हणजे कसं, तर त्यासाठी प्रेयसी बनायचं आणि प्रियकर ईश्वराला करायचं. उगाच त्या मरतुकड्याला प्रियकर बनवायचं आणि त्यानं सांगायचं आता चॉकलेटला पैसे संपले, पिझ्झा बर्गरलाही संपले, आता चला आपण जाऊ गवंड्याच्या हाताखाली, कशाला मरायला त्याच्याबरोबर. थोला मोलाचा धरा ना जरा कोणीतरी. बळीयाच्या अंगठीत आम्ही झालो बळीवंत. एवढी ताकद ठेवा ना तुम्ही. उगाच कुणाच्याही नादाला लागायचं आणि मग म्हणायचं नाही नाही आमचं प्रेम आहे. प्रेम प्रेम नाही येते. खायला नसल्यावर मग मरा तशीच. प्रेमानं पोट भरत नाही. प्रेमानं पोट आणि मन भरेल ते प्रेम यशस्वी आहे. म्हणून ईश्वरावरती प्रेम असावं. हो, ईश्वराला प्रियकर करावं आणि आपण प्रेयसी बनावं. तुम्ही म्हणाल आता हे असं कसं. माऊली ज्ञानोबा वैराग्याचे महामेरू आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रणय तुम्ही घुसवता आहात. मी नाही घुसवत बाबांनो. माऊली ज्ञानोबा राय यांच्या वाङ्मयामध्ये रसिकता कुठे आहे ना. माऊली ज्ञानोबा राय ज्यावेळेस प्रेयसी होतात, प्रेयसी बनतात, त्यावेळेस माऊली ज्ञानोबा यांची रसिकता आहे काय. हो, ताप येतो, काही केल्या ताप उतरत नाही. पॅरासिटोमल घ्या, सुमो घ्या, बेटनसो काही घ्या तुम्ही, ताप उतरत नाही. मग लोक म्हणतात असं करा, ते काश्याचं भांडं आणा, त्याच्यामध्ये हे करा ते करा, ऊन काढा, हे करायचे ना जुनी लोक. कोण म्हणतं मिठाच्या पट्ट्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा. ज्ञानोबाऱ्यांचं तापच उतरत नाही. मग कोणीतरी सांगितलं चंदन लावा. चंदना ते चोळी माझे सर्व अंग पोळी, कानवन माळी वेगी भेटवा. तो कानो मला भेटवा, तो श्री कृष्ण मला भेटवा, तो विठ्ठल मला भेटवा. मला काही नकोय दुसरं, तुझ्याशिवाय काहीच नकोय. तो प्रणय. तुम्ही म्हणता माऊली ज्ञानोबाऱ्यांनी शृंगार केला नाही, प्रणय केला. हो, मग माऊली ज्ञानोबा काय करतात माहितीये, शृंगार करतात. शृंगार कल्पनेत बरं आहे. शृंगार करून एका मंचकावरती पोहोडतात. झोप येत नाही, येत नाही झोप, झोपच येत नाही. किती आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही, झोपच येत नाही. एका मुलीला आई म्हणते दिवस थंडीचे बाळा, पाणी गरम करून ठेवलंय, भांडी मी घासून ठेवली, फक्त विसळून आणि किचन वरती उपडी टाकशील का. 8 वाजता मुलगी म्हणते आई तुला कळत नाही का, माझं ग्रॅज्युएशनचं वर्ष आहे, कम्प्लीट करते मी, जरा गप्प बैस ना, तुला कळत नाही का, तू तर अशिक्षित आहेस, मला कॉलेजला जायचंय सकाळी 9 वाजता, 8 वाजता उठावं लागेल. रात्री किती वाजता तक्रार करते मुलगी, 8 वाजता, सकाळी 8 वाजता उठायचं. 8 दिवसानं 8 पाहुणे एका गाडीमध्ये येतात आणि ते विवाहाची बोलणी करतात. मुलाला मुलगी पसंत पडते, मुलीला मुलगा पसंत पडतो. दोघांना सांगतात आत्ताचा एक नवीन रिवाज, जर लग्नामध्ये जर प्री वेडिंग शूट असलं आणि जर कोणी म्हटलं, कोणी जर मंगलाष्टकामध्ये म्हटलं, तर तिथं लगेच तिथं भांडण करा, दावा दाखल करा. दृष्टा दृष्टवद वरान करणे दोघे करावी उभी. ऐकताय ना तुम्ही. अरे जोपर्यंत अंतरपाठ बाजूला जात नाही तोपर्यंत पती पत्नी दोघांनी एकमेकाकडे बघायचं नसतं. आणि प्री वेडिंग लाज शरम सगळी विकून खाली. हो, आपण आपल्या धर्माला नष्ट करणारा दुसरा कोणीच नाही, आपणच आपल्या धर्माचा नाश करतोय. आपल्या परंपरा जर आपण जोपासल्या आणि अति करू नका, पण आहे तेवढं तर करा. जुनी लोक म्हणतात, फेट्यावाले बाबा
आमचं लग्न झालं तर 4 वर्ष बोलत नव्हतं, 3 पोरं होईपर्यंत बोललोच नाही. ह्याला बड्या नाही करायच्या अजिबात. न सांगताच आज हे कळे मला. पण काय होतं, ती मर्यादा होती. त्या मर्यादेतून संस्कारी पिढी जन्माला आली. हो, आपल्याला जे हे सप्ते करणारी जी लोक आहेत ना, ही मंडळी हे जे करतायत ना, हे त्या संस्कारातले. आता पुढचं कसं आहे काय माहिती बाबा, ऐकून ठेवा फक्त. त्या मुलीला आणि मुलाला म्हणतात, जा तुम्ही तुमचं फॅमिली प्लॅनिंग काय करायचं, तुम्हाला आयुष्याचं काय बोलायचं बोला. मग ते एकांतात जातात दोघं. काय अर्ध्या तासामध्ये जीवनाचं गणित बसवणार आहे काय माहिती, काहीच नाही होत. तो मुलगा म्हणतो, एक गोष्ट मागितली तर द्याल का तुम्ही? ती म्हणते, तन मन धनानं तुमचीच आहे मी. तो म्हणतो, दुसरं काही नाही, तुमचा मोबाईल नंबर द्या ना. एवढी लबाड पोरगी म्हणते, शी आमच्याकडे मोबाईल वापरायला अथॉरिटी नाही. 4 इन्स्टाचे अकाउंट, फेसबुक 4, ट्विटर, एक्स, व्हॉट्सअपला 2-4 नंबर. एवढ्या लबाड्या शिकते कुठून काय माहिती. बेड खाली एक मोबाईल, दप्तराच्या खाली एक मोबाईल, हातामध्ये एक मोबाईल, तरी लबाड्या. तो म्हणतो, काळजी करू नका, मला अशीच पाहिजे होती. किती हो तुम्ही साध्या आहात. तो लोन घेतो, फोन घेऊन देतो आणि या मुलीला वापरायला देतो. रिचार्जही तोच टाकतो. रोजचा 2.5 GB डाटा येतो. आणि मग रात्री 8 वाजता ही मुलगी, सकाळी 6 वाजताच उठायचे, 7ला कॉलेजला जायचे. आता ही मुलगी 8 वाजता जी त्या बेडवरती पालती पडते, उशीवर डोकं ठेवून, मग ते चालतं. मला मुलगी ओळखायची असेल तर मोबाईल माझ्याकडे आणून द्या, फक्त मी त्याचा डिस्प्ले ऑन करेन आणि ऑफ करेन, तरी पण ओळखू शकतो मी. हे काय वेदांताच्या गप्पा नाही करत. अध्यस्त विवर्त, अनध्यस्त विवर्त किंवा अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द प्रत्यक्ष, मग हा साक्षी भाव कसा आहे ते, हे ब्रह्ममाया, ह्या नाही चालत. मोकारच गप्पा असतात. आणि इकडून येणारा उत्तर काय माहितीये का, यच आणि यम. काय नाही, मेले बाबूने थाना थाया, मेले बाबूने पाणी पिया, एवढंच असतं, दुसरं काही नाही. एवढंच असतं फक्त, एवढं. एडिट करणार आहे ना. आणि मग ती मुलगी 4 वाजता झोपते. ती म्हणते, बाबू मला सकाळी लवकर जायचंय कॉलेजला, आता झोपू का? गुड नाईट स्वीट ड्रीम. अरे त्याला झोप तर लागू दे. स्वीट ड्रीम कुठून? झोपते बिचारी. दोघंही झोपतात आणि टोंग फोन वाजतो. 4:05 पटकन बघते मेसेज आला की काय. 2 दिवसापूर्वी कशी होती ना आता कशी झाली, याचा अर्थ काय माहिती का, तिच्या अंतरंगातल्या भावना त्या प्रियकराबरोबर जोडल्या गेल्या. आता ती कल्पना रंगवू लागली. त्या कल्पनेमध्ये तिनं सगळा संसार उभा केला. तिच्या मानसिक शारीरिक गरजा वाढू लागल्या आणि मग ती मुलगी आसक्त झाली. माझा प्रियकरानं मला येऊन भेटावं. राष्ट्रसंत नस पकडतात देवाची. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कधी येशील मन मोहना पाहण्या. या वस्तू, ती भेट, ती आसक्ती, ती प्रियकर प्रेयसी मध्ये. आता तुम्ही म्हणाल, प्रियकर आणि प्रेयसीचं तुम्हाला एवढं नातं आवडतं, मग आई आणि बहिणीचं नातं काय कमी आहे? मी म्हणतो देवापेक्षा पुढे आहे. पण माझे शब्द ऐका, आई आणि बहिणीचं नातं देवापेक्षा पुढचं आहे, मानलं पाहिजे. पण कामाच्या वयात, कामाच्या वेळेला, कामाला येत नसल्या कारणानं कामाचं मला तरी वाटत नाही. कामाच्या वयात, कामाच्या वेळेला कामाला येत नाही म्हणून ते मला कामाचं वाटत नाही. आई आणि बहीण बरोबर. कामाचं वय म्हणजे तारुण्य, कामाच्या वेळेला म्हणजे प्रणयासाठी, संबंधासाठी आई आणि बहिणीचं प्रेम उपयोगात आणता येत नाही. ते शुद्ध प्रेम असतो म्हणून ते कामाला येत नाही. तुम्ही म्हणाल मग पत्नीचं प्रेम आहे, त्याच्यात कामही आहे, पण कामामुळे कामाला वेळ मिळत नाही ना. शब्द कळतात माझे तुम्हाला?
कामामुळे कामाला वेळ मिळत नाही, म्हणजे दिवसभर काम करायचं आणि त्या कामामुळे संध्याकाळच्या प्रणय कामाला वेळ नाही, जबाबदारी वाढते. आले माझे शब्द लक्षात? म्हणून प्रेयसीचं प्रेम अजून प्राप्त झालेलं नाही, आणि जोपर्यंत एखादी वस्तू प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं आकर्षणच असतं. प्राप्तीपर्यंत, प्राप्त झाल्यानंतर सगळं विसरून जातं. आमच्याकडे मोबाईल नव्हते त्यावेळेस, लोकांच्याकडे मोबाईल जर बघितले ना, बापरे, तार नाही, वायर नाही, काही नाही, पहिला का फोन. मग टाटा हायर घेतला मी, त्याचा रिचार्ज संपून जायचा, बंद, फोनवरच गल्लीत बोलत चालायचं. लोक त्याच्याकडे फोन आहे बघा, कसा बोलत चालला, कसा बोल. अरे ते तुला काय माहिती बंद आहे, पण तो बंद फोन कानाला लावून सुद्धा एवढा आनंद वाटायचा. मग त्या फोनचा बडे जेव्हा मिरवता मिरवता एक दिवस बघितलं, एक गाण्याचा फोन आला, मग तो 5200 घेतला. अरे म्हटलं तुझ्याकडेच काय मेमरीचा फोन आहे, माझ्याकडे फोन आहे. माझ्याकडे बटनाचाच तो 5200 होता, तर लगेच एकानं तो सॅमसंग गॅलेक्सी दाखवला. म्हटलं हे तर बोट ठेवलं की लगेच येतं सगळं. तो घेतला, हळूहळू बदलत बदलत आयफोन पर्यंत आलो. आय शपथ, अजूनही फोनची नवीन नवीन मॉडेल येतातच आहे. म्हणून एखाद्या वस्तूचं आकर्षण प्राप्तीपर्यंत असतं, प्राप्त झाली की आकर्षण संपतं. नस कापून घेतो, राऊंड अप कराटे विनीन पितो, ती मला मिळालीच पाहिजे, आणि मिळाल्याच्या नंतर दिवसाड भांडतो का, अधिकाराची झाली ना. म्हणून एवढं लक्षात घ्या, प्रियकर आणि प्रेयसीचं हे नातं असं आहे की तो प्राप्त व्हावा यासाठीचा प्रयत्न आहे, आणि त्याच्या प्राप्तीची आशा अंतःकरणात आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मग माऊली ज्ञानोबा मंचकावरती पहुडतात. अर्धी रात्र होते, पहाट होते, ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर. मग माऊली ज्ञानोबांना सखी विचारते, काय ग, काय झालं? ती म्हणते, माझा प्रियकर दूर कुठेतरी गेलेला. 3 तालाचा अड्डा. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसिरनाद. 3 तालाचा अड्डा नाही, भजनी वाजवा गती. धिन्ना धिन धिनका धिन्ना धिन धिनका. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसिरनाद. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसिरनाद. आठवे मानसी पडी दूर दे, आठवे मानसी पडिले दूर देशी माझा, आठवे मानसिरनाद. पडिले दूर देशी माझा, माझा आठवे मानसिरनाद. नको 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 वियोग. नको 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 नको. माझा रे रे नको 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 कष्ट होता जीवासे 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 जीवासे.
देशी माझा आठवे माझे नादा पडिले दूर देशी माझा आठवे माझे नादा पडिले दूर दे पडिले दूर दे पडिले दूर कचकच कांदा कापल्यापेक्षा बरं आहे ना. ओढून ओढून ताणून आणलेल्या पिंगळापेक्षा बरं ना. या चाली माझे मीच तयार करतो. ह्या रागाला त्या रागात, त्या रागाला त्या, हे माझ्या चाली कुठंच ऐकायला भेटायच्या नाही तुम्हाला. कारण मी ऐकून तयार होत नाही, मी ऐकून घेत नाही, म्हणजे आईकडून घेत नाही काहीच. कारण आई नाही वडील नाही दोन्ही वारलेले आहेत. मी वडिलांकडून भजन घेतलंय. काय सांगत होतो मी बरं ना. गझल आहे, गझलचा बाज आहे. रश्मेवर कोणी भाई तो निभाए कैसे. गझलचा बाज आहे. ता धिन ता धिन ता धिन ता गड ता धिन ता धिन आता धिन ताला जोडायचं. त्याच्याकरता भजनीमध्ये घेतलं की मग त्याचा सम सापडत नाही. हे प्रिय करा, हे प्रियवरा माझ्या श्री विठ्ठला, कुठे दूर गेला रे, ये ना ये. तो येतो, त्याची आराधना करावी लागते. आला की तो सत्य आहे की असत्य आहे, दोघांच्या मधल्या मिथ्या अवस्थेवर जगणाऱ्या विरहिणीला तो सत्य आहे याची जाणीव होते. पण ते ज्ञान आहे, तिथे बुद्धी खर्च करावी लागते. आणि मग माऊली ज्ञानोबा सांगतात, हो तो मला दिसला, तो गगनाच्या स्वरूपाचा आहे, आकाशाच्या स्वरूपाचा, तो मला दिसला. खरं सांगू, त्याला रूप नाहीये, त्याला गुण नाहीये, तो गुणातीत आहे. प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव च पांडवा न द्वेष्टी सांप्रवृत्तानि निवृत्तानि कांक्षती. तो असा आहे, तो काळा गोरा नाहीये, तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीच नाहीये, त्याला रंग नाही रूप नाही, असा मला तो दिसला. हो, काय माहिती का, सगुणातून निर्गुणापर्यंतचा प्रवास करण्यासाठी आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे वारकरी संप्रदाय, आणि निर्गुणातून सगुणाकडे येणाऱ्यासाठी सुद्धा प्लॅटफॉर्म आहे वारकरी संप्रदाय. दोन्ही संतांना स्वीकारलं. कबीरजींना विचारलं, क्या आप प्रभु रामचंद्र जी को मानते हो? प्रश्न किती विचित्र आहे हो. मानते हो क्या? जानता हूं. कैसे है आपके प्रभु? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. तो निराकार निर्गुण आहे, त्याला रंग नाही रूप नाही व्रण नाही, काय नाही, वेगळं आहे. तुलसीजींना विचारलं त्याच भूमीत, तुलसीजी वेगळं सांगतात. दिद्दिन्ना 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 ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. गेलते गेलते उठत जात गिरत भूमि लटपटाय. गिलगे उठत जात गिरत भूमि लटपटाय. आय मातु गोदले दशरथ किरनिया. ठुमक जलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक जलत रामचंद्र बाजत पैंजनिया. मिश आ गया आणि हा दादरा ताल आहे. म्हणून निर्गुण आणि सगुण, तो निर्गुण स्वरूपाचा मला दिसला, तो रंग नाही रूप नाही, तो बघितला मी. पण खरं सांगू का, एक थोडस स्पष्टीकरण देतो मी. गात असताना एक शब्द नित्य गायला गेला, तो हा रे श्रीहरी. पुढे पाहता शब्द जो उच्चारला ना, हा शब्द दोषात येतो. पाहता म्हणजे बघताना. तुझ पाहता
समोरी समोर असताना म्हणजे पाहत असताना तुझं पाहताच मधुबाला बघता क्षणी बघितल्यानंतर त्यावेळेस तू पाहता उच्चार होत इथे पाहते असला पाहिजे पाहते म्हणजे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पण पाहते पाहणे दुरी सारून या म्हणजे या पाहणाऱ्या इंद्रियांना बाजूना सारून मी त्याला बघितलं अर्थात खुली आंखों से दुनिया दिखती है गरुड़ साहेब खुली आंखों से दुनिया दिखती है आंखें बंद करो दुनिया बनाने वाला दिखेगा पर क्या करे साहब जो खुली आंखों से इंसान देखता नहीं है बंद आंखों से उसे भी देखता है क्रिएट करके कल्पनेतून म्हणून तर सांगितलं दगाबाज रे तोरे नैना बड़े डोळे दगाबाज आहे अखियों की मत सुनियो रे डोळे नैना ठग लेंगे डोळे फार विचित्र आहे सगळ्यात जास्त पाप तर या शरीरात डोळेच घालतात ना म्हणून या डोळ्यांना पहिल्यांदा सावध केलं पाहिजे मला असं म्हणायचंय की तो हारे श्रीहरी तो पंढरपुरात होता हा म्हणजे इथला आतमधला श्रीहरी हा रे रे म्हणजे माझा सखा डोळे भरून बघितला पण हे डोळे बाजूला ठेवून अभंगाचं पहिलं आणि दुसरं 2 चरण सत्य ज्ञान गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंदा गगनाचे ज्ञानाच्या अंती जाणीवेस आलेली प्रक्रिया तो आकाशाच्या रंगाचा याचा अर्थ निळा
निळा हा जो शब्द आहे वापरला जातो व्हॉट्स कलर इज द स्काय, आकाशाचा रंग कसा, निळा नाही. ज्या वेळेस बघण्याची मर्यादा संपते तिथून पुढे सगळं निळं दिसू लागतं. डोळ्याला झालेला हा आभास असलेलं दिसतं, नसलेलं दिसतं, दिसतंचे नसतं किंवा न दिसणारं सुद्धा दिसू शकतं. म्हणून हा भगवान परमात्मा अनअध्यस्त विवर्त आहे. म्हणून तो आकाशाच्या वर्णाचा, तो रूप गुण वर्ण तीनही गोष्टींच्या पलीकडे आहे. तो हारे श्रीहरी, तो हा माझ्या जवळ आला. रे म्हणजे माझ्या जवळचा. श्रीहरी पाहिला डोळे भरी, त्याला डोळे भरून बघितला, पण डोळे बाजूला ठेवून त्याचं दर्शन मी घेतलेलं आहे. आणि त्याला जर तुम्हाला उघड्या डोळ्यानं बघायचं असेल तर ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज आकाशवाणीचं नाशिक केंद्र तुम्हा सर्वांची अनुमती घेते. एकदा गोड प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर हरी ज्ञानेश्वर मागोरे 3/8/24 240. आता हे कितवा दिवस आहे? पाचवा म्हणजे 4 240 244 244 बुवा आतापर्यंत येऊन गेले.
त्याच्यापैकी कितीतरी मेले पण असतील, कोरोनातही किती गेले असतील. एकाही बुवानं सांगितलं नाही का या भजनाच्या वेळेस टाळी वाजवतात अशी म्हणून? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, दोघांनीच हात वर करा, फक्त बाई आणि माणूस, बाकीचे राहू द्या खाली. म्हणजे ज्याला वाटतं की मी बाई आहे, जरा स्वर जातोय आज माझा, झालं का? तुकाराम 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 कौसडी गावच लक्षात राहत नाही, तेव्हा मॅप कसं लक्षात येईल हो. आता पुढच्या वेळेस बोलावतात की नाही बोलावतात त्याच्यामुळे पाठांतराची भानगडच नको. ते आमच्या अंबिका टेक्सटाईल वाले सांगतील नाही नाही पुढच्या वेळेस माझे मी बोलून तुमचं काय असेल तर, कारण ते आमच्या तालुक्यात राहिलेत, आमच्या जिल्ह्यात राहिलेत. आणि विशेष करून मला ह्या गावाचं यासाठी कौतुक करायचं आहे की गाव खूप मोठं आहे, तरुण वर्ग छान आहे, उपक्रम सुस्ते आहे. तुम्ही मनाचा मोठेपणा तुमच्या एवढा आहे की एवढे मोठे मोठे गायक नाही मिळत हो. हे आपण कुठे लांब जाणार, लातूर कुठेतरी भेटलो होतो ना, औसा तालुका, ही मंडळी बाहेर भेटते मला, खूप मोठी मोठी मंडळी आहेत. मृदंगाला एक मृदंगाचार्य मिळत नाही, मिळाला तरी तो सगळे 3.5 बोल पण तो बाबावर डाफरतो. दोघंच्या दोघं नम्र आणि तज्ञ आहेत. साऊंड सिस्टीम एवढी मोठी साऊंड सिस्टीम, इथे जेवढा समाज आहे ना याच्या 10 पट समाज असला तरी पुरून उरेल एवढी साऊंड सिस्टीम आहे. बाळाप्पा बोरी त्यांना साथ करतील अश्विनीताई कावरे, शिवानीताई कावरे. देव भानी ज्योतिनी ज्योती, ज्ञानदेव भानी ज्योतिची ज्योती, ज्ञानदेव मान ज्योतिची ज्योती, ज्ञानदेव मान ज्योतिची ज्योती.
आता शाळेत असशील ना, मग माझ्या काही कामाची नाही. माझ्याकडे टोटल पूर्ण वेळ शिक्षण घेणाऱ्या मुलींची शिक्षण संस्था आहे, तिसरा उंबरठा नावाची, आणि तिथं पूर्ण वेळ ते शिक्षण असणार आहे. म्हणजे गायन वादन काहीच नाही. श्रीमद भागवत संस्कृतचं शिक्षण, पूर्ण श्लोक वगैरे कसा तयार करायचा तिथून सगळं शिक्षण आहे. जाऊ द्या, पण आहे तुमच्याकडच्या मुली पण आहेत तिथं, शेनगाव वगैरे, जाऊ द्या. पण छान गायलं. आमच्या ताईसाठी टाळी वाजवा सगळं. ह्या गावाचं एक विशेष मला हे वाटलं. तुमचं नाव काय? बाळासाहेब महाराजांनी मला अगोदर सूचना दिली होती की ह्या गावामध्ये
40% मुस्लिम आहेत आणि 60% हिंदू आहेत. मग हे बोलण्याचं मला थोडं वाईट वाटलं. मला काय वाटलं माहितीये का, त्यांनी सांगायला पाहिजे होतं 100% आमच्या गावामध्ये माणसं राहतात. आता ते यांना हिंदू बनेगा ना. आता तुम्हाला कीर्तन होईपर्यंत जाऊ द्या, ते कीर्तन झालं, आता घेतोच 5 मिनिट. कीर्तन होईपर्यंत किती लोकांना वाटलं हा बाबा मुसलमानाचा असेल म्हणून. ज्याला वाटलं त्याने वरती हात करा बरं. कोणाला वाटलं हा बाबा मुसलमान आहे म्हणून? का म्हणून लोक हे हिंदू मुसलमान चालवतात काय माहिती. मिळायचं काय त्यांना, ज्यांना मिळवायचं ते मिळवतात. हजारो कोटीची प्रॉपर्टी, आपण बसा इकडे रक्तपात करत एकमेकांना मारत. काय नाही हो, स्टडी करा, अभ्यास करा, स्वतःवर कॉन्सन्ट्रेट व्हा. या तरुण पिढीला माझं सांगणं आहे, आपल्या आई वडिलांचं आपल्यासाठी स्वप्न आहे. व्हा ना, IPS व्हा, IAS व्हा, मोठ्या पदावरती पोहोचा, कल्याण करा. ते गरम रक्त तुम्हाला ते गरम रक्त तुम्हाला नाही कळू देत, तुम्हाला कोणीतरी वापरून घेत आहे. त्यापेक्षा आपण स्वतःचा वापर करा. खूप मोठे आहोत आपण, खूप शक्ती तुमच्याकडे, खूप क्षमता आहे, खूप मोठे आहात तुम्ही. पण तुम्ही ह्याच्या त्याच्या नादाला लागू नका. कोणी वाचवायला येत नाही, स्वतः आपलं घर आपल्याला वाचवावं लागतं. हे त्यांना वाटतं की हे असं आहे ते तसं आहे. काही नाही, सोडून द्या. हो, काही लोक तर चर्चा करतात, नाही नाव तर हरिभक्त परायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद आहे. सय्यद आमच्या गावात, आमच्या परिसरात तर मुसलमान राहतात. मग हा जर एवढा शुद्ध मराठी बोलतोय, ब्राह्मणापेक्षा शुद्ध बोलतोय, याचा अर्थ बापाचा आडनाव लावत असेल, आई ब्राह्मण तर नसेल, किंवा मग हे अन्य मार्गाचं तर नसेल. नाही बाबा, मी सांगत असतो, माझे वडील 100% मुस्लिम, आई माझी 100% मुस्लिम, मी 101% मुस्लिम, पण 11,001% वारकरी आहे. आणि वारकरी माणूस जर झाला ना, जात पात सगळे निघून गेली पाहिजे, तरच त्याचं वारकरी रक्त आहे, अन्यथा भेसळ होऊन आलाय. माऊली ज्ञानोबरांचा पुरुषार्थ केवढा आहे माहिती आहे तुम्हाला? माऊली ज्ञानोबरा मी जेवढे अभ्यासले, मी माझ्या नजरेत गर्वानं घमेंडीनं सांगेल कोणी अभ्यासले की नाही. कारण तुम्ही टीव्हीवर जी मालिका बघायचा ना माऊली ज्ञानोबरांची, तिचा लेखक प्रोड्युसर मी आहे. कीर्तनकार गावात येताना त्याची लायकी काय, जरा ChatGPT गुगल सर्च करत चला, जेमिनी सारखे ऍप आले, चेक करत चला हा कोण आहे. युट्यूब वरती मोंड्याचा माल नका बघू, चेक करत चला. कीर्तनकाराची तारीख घेत असताना पहिल्यांदा सांगा, आमच्या आसेगावला विचारून बघा, रूप पाहता वगैरे सगळं होतं, मग मला अभंग देतात, मग त्या अभंगावर बोलायचं. पोपटपंची नाहीये. आपण कीर्तनकाराला बोलावतो ना, त्याच्या अगोदर कमीत कमी गावातल्या 10 विद्वान लोकांना बोलवा, त्याच्याशी प्रश्न उत्तर करा, आणि आपल्या लायकीत आला तर त्याला लायकीत द्या. अन्यथा काय, ट्रेंडिंगचा माल उचलून उपयोग नाहीये. कुठून आणलंय तुम्ही हे जात पात पंथ भेद काही नाही, आपल्याला काही नाहीये. कोरोना काळामध्ये कुणाचं रक्त कुणाला गेलं माहितीच नाहीये. मग काय संकरित झालो आपण भारतात जन्माला आलो. मी तर म्हणतो, भारतात जो जन्माला येतो ना, तो प्रभू रामचंद्राचाच वंशज असला पाहिजे. मी गर्वानं सांगतो, हुमायूं, बाबर, औरंगजेब वगैरे हे माझे पूर्वज नाही, माझे पूर्वज आहेत प्रभू रामचंद्र. मी त्यांच्या वंशाचा आहे. कारण भारतात जन्माला आला, हिंदुस्थानात जन्माला आला प्रत्येक जण हिंदूच. कोणी म्हणत असेल हे मी नाही ते मी नाही, नको म्हणू. जीव मानण्यामध्ये स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संविधानाच्या कलमात आपण जगतो आहोत. कलम क्रमांक 14 ते 19 मुक्त व्हा. कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल, क्षणभर मुलगा सुद्धा म्हणतो जा तू माझी आई नाहीये. मग काय नाहीये असं नाहीये, त्याच्या म्हणण्यावर काय. म्हणून बाबांनो, एकमेकांमध्ये राहा, एकमेकांशी जुळून घ्या. आपल्यात काहीच वाद नाही. पूर्वापार कधी चालत आलं, कधीच वाद नाही बरं का. महाराज बाळासाहेब महाराज वादच नव्हते आपल्यात. फक्त ही UP बिहार बंगालहून आलेत ना, हे तिकडची संस्कृती इकडे शिकवायला लागले. ते पहिले उलटे करून हाणान द्या.
मग ते कुणाची असू द्या. ही लोक इकडे येऊन त्यांना काय माहिती, अरे आमच्या पिढ्यानपिढ्या नाळ जुडलाय आमचा, आणि तुम्ही येऊन इथं सांगतात हे असंच करावं लागतं ना, आमच्याकडे असं असतं ना, आमच्याकडे तर तुम्ही नका शिकवा आम्हाला. आम्ही बैलाच्या पोळ्याला बैलाचीच पूजा करतो, बाकीचं काही असो, मग मुसलमान असो नाहीतर हिंदू असो, शेतकरी आहोत ना मी. म्हणून तरुण मुलांना मुद्दामून सांगतो, मी कधीच 11च्या पुढे जात नाही. माझी कीर्तनं जे जे ऐकतात वाजवतात 11च्या पुढे कधीच जात नाही. 20 मिनिट पुढे गेलोय मी. मला फक्त एवढी तळमळ वाटते की समाजानं एकमेकांशी लढण्यापेक्षा, एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण आपण एकमेकांविषयी बोलतो, त्यांनी बघा काय केलं, त्यांनी कसं केलं, असं केलं, तसं केलं. जिन्नानं घेतला त्याचा पाकिस्तान, त्याचा पुळका ज्याला असेल त्याला म्हणावं जा. पण पाकिस्तानमध्ये काही घडलं तर त्याचे पडसाद माझ्या भारतात व्हायला नको. कारण मी जन्माला आल्याच्या नंतर सरकारी सेवेत जर गेलो तर तिरंग्यामध्येच लपेटून जाणार आहे. म्हणून बाबांनो, एकमेकाचं रक्त सांडण्यापेक्षा हे रक्त आपल्या भूमीला द्या, हे रक्त आपल्या आईबापाच्या सेवेसाठी द्या. जास्त काही बोलत नाही, थांबतो. एकदा सर्वांनी नामस्मरण करावं. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा ऐका, प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताहातील 5वं पुष्प गुंफण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे आमचे आदरणीय डॉक्टर सय्यद जलाल महाराज नाशिककर आदरणीय महाराजांनी आमच्या या छोट्याशा कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिला. वेळेत येऊन कीर्तनरूपी सेवा केली. नवे नवे समाजाला जनजागृती करण्यासाठी, तरुणांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी, हे भरकटलेल्या समाजाला कुठंतरी जागृत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे आमचे आदरणीय महाराजांनी आमच्या या छोट्या कार्यक्रमात वेळ दिला. त्याबद्दल गावकऱ्यातर्फे, भजनी मंडळातर्फे, हनुमान मंदिर संस्थांतर्फे महाराज आपलं खरोखर सगळ्या गावाच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही आमच्या या कार्यक्रमात येऊन गोड गोड अशी सेवा केली, त्याबद्दल भजनी मंडळातर्फे आपल्याला हार्दिक स्वागत करतो. आणि या कीर्तनरूपी सेवेला आमच्या परिसरातील या संगीत विशारद मंडळींनी गोड अशी गायनाची साथ दिली, त्यांचं देखील गावकऱ्यातर्फे मी कौतुक करतो. आणि आज एक नव्हे दोन दोन तालमनी या गोड गायनारा गोड गोड अशी वाद्याची साथ दिली, या दोन्ही तालमनीचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उद्याचे कीर्तनकार सज्जनो, उद्या आपल्या याच धर्ममंडपात ठीक 8 वाजता, कारण उद्याचे कीर्तनकार आदरणीय विजयकुमार फड साहेब, की जे कलेक्टर होते, जिल्हाधिकारी, यांचं कीर्तन होणार आहे. आणि ते वेळेचे काटेकोर पालन करतात. आज आदरणीय डॉक्टर होते आहेत, उद्या कलेक्टर येणार आहेत. धर्मकार्यात पहा, खूप ही मोठाली विद्वान माणसं, की खरोखर अशा माणसामुळं महाराष्ट्र सुधरल, अशी हे व्यक्तिमत्व असलेले माणसं आपल्या या धर्मकार्या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करायला मिळणार आहेत. तुम्हाला सर्वांना विनंती, उद्या जास्तीत जास्त संख्येनं पण ठीक 8 वाजता आपल्या कीर्तनाला सुरुवात होईल. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं ही नम्र विनंती. देव तुकाराम